नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल कौशल्य आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आजची जी भरती आहे ती NHM नागपूर भरती 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरू होणार आहे। तर ह्याच संबंधित मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर आपल्या व्हिडिओला थोडाही वेळ न वाया घालवता मी आपल्या व्हिडिओकडे सुरुवात करते। व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे NHM नागपूर भरती 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागपूर येथे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे। एकूण 142 जागांसाठी ही भरती होत आहे। पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। अधिकृत वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 28 फेब्रुवारी 2024 आहे। या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, परीक्षा फी, या व्हिडिओ आणि नोकरीचे ठिकाण हे तर नागपूर आहे, पण हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि तसेच तुम्हाला जर मूळ जाहिरातीची PDF पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही तिकडे आवर्जून जाऊन चेक करू शकता। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ चालू करूया की इथे NHM नागपूर वॅकन्सी 2024 अशी आहे। एकूण पदसंख्या 142। पदांचे जे नाव आहे ते मेडिकल ऑफिसर आहे, त्याची पदसंख्या आहे 48। स्टाफ नर्स आहे, त्यांची पदसंख्या आहे 45 व MPV पुरुष त्यांची पदसंख्या आहे 49। असे इथं पदांचे नाव आहे की मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स आणि MPV पुरुष। आपली आता यांची शैक्षणिक पात्रता पाहूया। तर याची शैक्षणिक पात्रता मेडिकल ऑफिसरसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS किंवा BAMS केला पाहिजे आणि स्टाफ नर्ससाठी मान्यताप्राप्त संस्थेतून विद्यापीठातून BSc नर्सिंग असावी। ठीक आहे। तसंच जनरल नर्सिंग कोर्स 3 and percentage years from government recognized institution registration and diploma of Maharashtra Nursing Counseling BSc नर्सिंग। ओके। तसंच MPV पुरुष हे मान्यताप्राप्त संस्थेतून बोर्डातून 12वी विज्ञान उत्तीर्ण असावं प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टर प्रमाणपत्र ह्यांच्याकडे असावं। तसेच अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती ऑफलाईन आहे आणि अर्ज फी ही 150 रुपये आहे आणि SC SC साठी ही 100 रुपये फी आहे। तर मित्रांनो, हाची जर पगार म्हणजेच वेतन श्रेणी बघायला गेली तर 18,000 ते 60,000 रुपयापर्यंत या तिन्ही पदांसाठी वेतन श्रेणी आहे। तर मित्रांनो, चांगली संधी आहे आणि नागपूर म्हणजेच महाराष्ट्रामध्ये ही भरती निघाली आहे। तर ह्याची तुम्ही आवर्जून फायदा उचला, एवढंच मी तुम्हाला विनंती करेन। तर ह्याचा आपल्याला अर्ज पाठवायचा आहे, बिकॉज ऑफलाईन आहे, ऑनलाईन नाही आहे। सो त्यामुळे अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तो राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर, सिव्हिल लाईन नागपूर, हा जो पत्ता आहे तो तुम्ही बघा आणि तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। अर्ज करण्याची जी शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी आहे। तर आज आहे 22 फेब्रुवारी। ठीक आहे। तर 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही कसं पण होईल तशा प्रकारे ह्या पत्त्यावर तुमचा अर्ज पाठवा। आणि याची अजून माहिती तुम्हाला पाहायची असेल तर www.nagpurzp.com ही अधिकृत वेबसाईट आहे, त्यावर जाऊन पाहू शकता। आता अप्लाय कसं करायचं, तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवणे, म्हणजे वरचा जो पत्ता आहे तिथे पाठवायचा आहे। अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहे। अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल आणि अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 28 फेब्रुवारी। आणि PDF मी सविस्तर माहिती तुम्हाला म्हणजे दिलेलीच आहे त्या लोकांनी। आणि अजूनही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही भेट देऊ शकता। तर मित्रांनो, ही चांगली संधी आहे आपल्या महाराष्ट्राच्या मुलांसाठी, हमखास म्हणजे जे मेडिकल, विज्ञान, सायन्स या क्षेत्रातून आलेले आहे आणि ही पूर्ण शैक्षणिक पात्रता त्यांनी पार पाडलेली आहे। तर तुम्ही आवर्जून इथे भाग घ्या। 142 जागांसाठी ही उत्तम संधी निघालेली आहे। तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, जेणेकरून मी असेच तुमच्या फायदेशीर गोष्टी आणि तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन येईन आपल्या व्हिडिओच्या मार्फत। तर थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यामुळे धन्यवाद।